नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या SK फार्ममध्ये अजून एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. खरंच गावरान कोंबडी पालन हे परवडतं का? तर बरेच लोक एक तर यूट्यूबला बघून हा व्यवसाय सुरू करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांकडं बघून म्हणजे याला परवडलं, याला चांगला नफा झाला, आपण पण करूया, आपल्याला का नाही होणार, या दृष्टीने विचार करतात आणि दुसऱ्याकडं बघून या व्यवसायामध्ये उतरतात. आणि उतरल्यावर 0% नॉलेज असतं. फक्त कोंबड्यांना खाद्य टाकायचं आणि पाणी ठेवायचं, एवढंच काम इथं आपल्याला करायचं नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे डोक्यातून काढून टाका की फक्त आपल्याला सकाळी 1 तास खाद्य टाकायचं आणि संध्याकाळी खाद्य टाकायचं, पाणी ठेवायचं, बस आपल्याला एवढंच करायचं आहे. दुसरं काही टेन्शन आहे का? घराच्या शेजारी करू शकतो आपण, जागा छोटीच लागते, एवढं काही त्यांचं व्यवस्थापन नसतं, एवढं काही असं काही नसतं. म्हणजे आपण हलक्यात धरतो आणि सुरुवात करतो. सेम असंच झालं होतं माझं पण सुरुवातीला. म्हणजे पण मी सुरुवात छोट्यापासून केली होती. सुरुवातीला म्हणजे 2024मध्ये ऑक्टोबरमध्ये आमचा म्हणजे ऑगस्टपासूनच चाललं होतं. ऑगस्टमध्ये आम्ही निर्णय घेतला, नियोजन केलं आणि आम्हाला वाटलं की आम्हाला वाटलं की आपण सुरुवात करूया. मी काय प्रॉपर सुरू करायच्या आधी ट्रेनिंग वगैरे घेतलं नव्हतं. लसीकरण असतं हे पण मला माहिती नव्हतं. फक्त बॉयलरला जास्त औषधं लागतात, लसीकरण लागतं. त्याप्रमाणे गावरांमध्ये एवढं काही म्हणजे लसीकरण, औषधं आपल्याला एवढं काही मेंटेनन्स सांभाळावा लागत नाही. हे पूर्णतः चुकीचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला गावरांमध्ये आपल्याकडं क्वांटिटी जास्त असतात ना, म्हणजे आपण 5-10 कोंबड्या तर सांभाळत नाही आहेत. थोड्या क्वांटिटीमध्ये असेल तर ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये कोंबड्या सांभाळता, आपल्या कोंबड्यांच्या त्या रोगासोबत लढण्याची ताकद मिळण्यासाठी आपण गावरान कोंबड्यांना किंवा आपण कोणत्याही पक्षाला लसीकरण करत असतो. ती ताकद कळत नकळत आपल्या गावरान कोंबड्यांना यावी. म्हणजे कळत नकळत जर आपल्या या रोगाची लागण आपल्या कोंबड्यांना झाली आणि त्यापासून आपलं नुकसान टाळावा, म्हणजे रोग येण्याआधी त्यासाठी आपल्याला लसीकरण करावं लागतं. तर येऊया आपल्या मेन मुद्द्याकडं. खरंच गावरान कोंबडी पालन परवडतं का आणि माझा अनुभव. तर सुरुवातीला मी एक इन्क्युबेटर घेतलं. म्हणजे मी 2020 सालीच 50 अंड्याचं इन्क्युबेटर घेतल्यानंतर आम्ही 1-2 बॅचेस काढल्या. पण पिल्लं जन्मल्यानंतर आम्ही फक्त त्यांना लाईट वगैरे लागते हे आम्हाला माहिती नव्हतं. 2021 साली आम्ही त्याला उघड्यावर असं कंपाऊंड केलं बाहेर. थंडीचे दिवस होते. कोणाला माहिती की त्यांना हॅचिंग प्रॉपर कशी करतात, त्यांना ब्रूडिंग म्हणजे लाईट लागते आहे का किंवा त्यांना औषधं कोणती द्यायची असतात, काहीच माहिती नव्हतं. फक्त सुरुवात केली. एकही पक्षी जिवंत राहिला नाही. सगळे पक्षी 3, 4, 5 आठवड्याच्या आत 50 पक्षी मरून गेले. म्हणजे 50 अंड्याचे ₹500 आपले गेले, प्लस आपला जो मेंटेनन्स येतो तो. पण नंतर मग आम्ही ते मशीन ठेवून दिलं, त्याचा काहीच यूज केला नाही. नंतर आमच्या जेव्हा डोक्यात आलं, आम्हाला थोडंफार नॉलेज आलं की पिल्लं जगवण्यासाठी आपल्याला प्रॉपर ब्रूडिंग करावी लागते, त्यांना व्यवस्थित लाईट द्यावी लागते, व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. मी पण काय त्यावेळेस ट्रेनिंग वगैरे कोणतं घेतलं नव्हतं. सुरुवात केली. त्यांच्यासाठी एक चांगला निवारा केला, रूम वगैरे बांधली, बल्बचं अरेंजमेंट केलं, चांगली हीट दिली त्यांना, 4-5 बल्ब लावले. थंडीच्या दिवसांमध्ये रात्रीच्याला टेम्परेचर मेंटेन झालं नाही. 250-300 पक्ष्यांची बॅच असायची महिन्याला. मी एकही पक्षी जेव्हापासून फार्म चालू केला, एकही पक्षी मी कोणत्या शेतकऱ्याकडून किंवा मी कोणत्या पोल्ट्री फार्ममधून विकत घेतला नाही. मी स्वतः घरी ब्रूडिंग करून, हॅचिंग करून पक्षी मी माझे तयार केले आहेत आणि शून्यापासून सुरुवात केली आहे. त्यामुळे मला खूप नॉलेज आलं आहे, पक्षी कसं वाढवायचा, जे मरतात कशामुळे आणि रोग कोणता झाला आहे. आणि दिवसभर पक्षी ठीक राहत होते आणि संध्याकाळ झाली, रात्र झाली तर बल्ब वगैरे चालू असायचे, पण पक्षी तरी पण गर्दी करून बसायचे. दररोज 5, 7, 10, 12 पक्षी दररोज मरत होते. किती दिवस म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये एक 7 ते 8 दिवसाच्या पुढं आणि 15-14 दिवसाच्या आतमध्ये 70 ते 80 पक्षी माझे एका बॅचचे मरत होते. कशामुळं मरत होते? लाईट कमी पडते. पण आपण तर लाईट लावतोय. नंतर थर्मोमीटर घेतलं, प्रॉपर खूप लक्ष घातलं. म्हणजे मी लई दुर्लक्ष करत होते. आता मला माझं वाटते की मी एवढे म्हणजे नुकसान का करून घेतलं सुरुवातीला स्वतःचं.
तर मला माहिती नव्हतं की प्रॉपर म्हणजे लाईट तर मी देत होते. नंतर मी तुम्हाला दाखवली मागच्या व्हिडिओमध्ये. मी तशी भिगवणमधून इंदापूर तालुक्यामध्ये 1000 वॅटची कॉईल घेतली आणि मग मी टेम्परेचर प्रॉपर मेंटेन केलं. मी म्हणजे खरंच लक्षच म्हणजे मी एवढं दुर्लक्ष केलं टेम्परेचर मेंटेनला. म्हणजे मला वाटलं नाही की टेम्परेचर खरंच इतकं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे माझ्यासारखं नुकसान तुमचं होऊ नये यासाठी सांगते की टेम्परेचर मेंटेन करणं लसीकरणं इतकंच महत्त्वाचं आहे. तर पुढचा व्हिडिओ आपण बनवणारच आहोत. मला पण कमेंट्स आल्या आहेत बऱ्याच की पूर्ण लसीकरणाविषयी तुम्ही वेळापत्रक द्या आम्हाला की लसीकरण कसं करायचं, काय करायचं. हां, तर आपण यावर पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत. प्रॉपर तुम्हाला सगळं तुमच्या लक्षात येईल असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे की मला प्रॉपर नॉलेज येईल लसीकरण कसं करायचं आणि औषधं कशी द्यायची आणि कोणते लस कशा प्रकारे द्यायचे आहेत. तर नुकसान होत होतं. मी माझ्या मिस्टरांना सांगत होते की आपलं इथं नुकसान होतं आहे, आपण बंद करायचं का? पण त्यांचं असं आहे की म्हणजे एकदा सुरू केलं, एकदा का आपण एखादी गोष्ट हातात घेतली तर मग एकदा तडकी-फड. आपल्याला नुकसान होऊ किंवा आपण सक्सेस होऊ, आपल्याला ती शेवटपर्यंत गोष्ट करायचीच आहे. शेवटपर्यंत आपल्याला हार मानायची नाही. मग आम्ही वेगवेगळे उपाय केले. नुकसान होत होतं पण आम्ही त्याकडं दुर्लक्ष केलं. 1 वर्ष 2-3 महिने वरती झालं तरी पण आम्हाला उत्पन्न राहिलं नाही. म्हणजे 2024च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही सुरुवात केली आणि आम्हाला लास्ट रिसेंटली 2025मध्ये आम्हाला आमच्या कष्टाचं फळ भेटलं. आम्हाला तेव्हा काही थोडंफार चांगलं आम्हाला वाटेल असं उत्पन्न राहिलं. पण आम्ही हार मानली नाही. आम्ही आमचं काम सोडलं नाही. आम्हाला नुकसान झालं म्हणून आम्ही त्यामधून पळ काढला नाही. कारण आपल्याला सक्सेस मिळतो, यश मिळतो, पण संयम पाहिजे. आणि गावरान पोल्ट्री फार्ममध्ये, गावरान कोंबडी पालनामध्ये ज्यांना पेशन्स आहेत ना, ज्यांना संयम आहे, म्हणजे ज्यांच्यामध्ये वाट बघण्याची क्षमता आहे, त्यांनीच एकतर पहिली गोष्ट हा व्यवसाय सुरू करावा. आपण पैसा लावतोय की लगेच आपल्याला उद्याच्याला त्यामधून पैसा लगेच मिळणार नाही आहे. आपल्याला इथं वाटच बघावी लागणार आहे, थांबावंच लागणार आहे. मग आपण त्याचं गणित करू शकणार नाही आपल्याला किती पैसे मिळतील. आपण सुरुवातीला लावले, आपल्याला त्याच्या दुप्पटं मिळू शकते, तिप्पटं मिळू शकतात आणि कधी आपण लावले तेवढे पण आपल्याला मिळणार नाहीत. म्हणजे सांगायचा उद्दिष्ट असा, गावरान कोंबडी पालन खरंच परवडतं. पण कधी परवडतं? जेव्हा आपण आपलं काम व्यवस्थित करतो, औषधं, लसीकरण म्हणजे त्यांचं संगोपन चांगलं करतो, तेव्हा आपल्याला यामधून खरंच चांगला रिझल्ट आहे, चांगलं प्रॉफिट आहे. तर मेंटेनन्स आपला एवढा कोंबड्यांचा जास्त नाही आहे. म्हणजे महिन्यातून 2दा लसीकरण करायचं आहे आणि जे बेसिक औषधं आहेत, मेडिसन आहेत, म्हणजे बॉयलरसारखा इतका मेंटेनन्स आपल्याला सांभाळायची गरज नाही. लहानपणीच पक्षाला फक्त 1 ते 1.5 महिन्यापर्यंत चांगली काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित हीट द्यायची आहे. जास्त हीट आपल्याला हिवाळ्यामध्ये द्यायची आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्यांची हीट कमी करायची आहे. म्हणजे बॉयलरसारखा एवढा मेंटेनन्स आपल्याला सांभाळायचा नाही आहे. आपला पक्षी एकदा निरोगी असेल, काटक झाला असेल ना, तर 1.5 महिन्याच्या 2 महिन्याच्या पुढं लसीकरण वगैरे व्यवस्थित असेल ना, तर आपला पक्षी 2 महिन्याच्या 1.5 महिन्याच्या पुढं नैसर्गिक रुटीनमध्ये गेला ना, तर तो पक्षी आपला दगावत नाही. माझं खूप नुकसान झालं. माझे लहान पिल्लं पण खूप मेलं. पण सुरुवातीपासूनच माझी मॉर्टेलिटी ही लहान पक्ष्यांमध्ये होत होते. माझ्यासारखी बऱ्याच लोकांची लहान पक्ष्यांमध्येच होते. पण आपलं गावरानचं आहे. पण 2 महिन्याच्या, 2.5 महिन्याच्या, 3 महिन्याच्या पक्षी अंड्यावरचा किंवा मोठे कोंबडे वगैरे माझे कधीच मेले नाही. माझी कधीच मॉर्टेलिटी झाली नाही त्यामध्ये. कारण मी लहान पक्षाला सुरुवातीला पहिल्या वेळेस डोळ्यातून लस देते आणि तीच लस त्याच दिवशी मी माझ्या मोठ्या पक्षाला देते. म्हणजे 1 महिना झाला की 1 महिन्यातून मी माझ्या पक्षाला लस देत राहते, महिन्याला एकदा. त्यामुळे माझे मोठे पक्षी पण आता मरत नाहीत आणि लहान पक्षी पण मरत आहेत. आणि सगळ्यांना माहिती आहे, एखाद्या व्यवसायामध्ये आपल्याला यश तेव्हाच मिळतं जेव्हा आपलं नुकसान कमी होतं. शेवटी निष्कर्ष सांगते मी स्वतःवरून, सुरुवातीला 1 वर्षभर तुम्ही यामधून कोणताच इन्कम मिळण्याची वाट बघू नका. आणि जेवढं एका एम्प्लॉईला कंपनीमध्ये पेमेंट असतं, तेवढं आपला जर हा व्यवसाय चालला ना चांगला, तर तेवढं आपल्याला आणि तेवढी रक्कम आपल्याला एका दिवशी आपल्या पक्ष्यांना फीडला द्यावी लागेल. म्हणजे इन्कम आणि आउटकम तुम्ही याची कंपॅरिझन करा. म्हणजे सांगायचा उद्दिष्ट, आपण एका दिवशी तेवढे आपल्याला पैसे लावायचे आहेत. 5,000 10,000 तुमच्याकडे जर पक्षी असतील ना, तर ऑफकोर्स आपल्याला एका दिवशी फक्त त्यांच्या फीडवर आपल्याला तेवढे पैसे लावायचे आहेत. मग विचार करा आपल्याला महिन्याला इन्कम किती राहील. पण तिथं मॅन पॉवर पाहिजे,
प्लस आपलं टेक्निकल नॉलेज पाहिजे आणि आपलं चांगलं लक्ष पाहिजे, प्रॉपर यावरच आपलं लक्ष पाहिजे. मग तुम्ही खूप 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 पुढे जाता या व्यवसायामध्ये. म्हणजे शेवटी सांगायचं तात्पर्य असं की व्यवसाय परवडतो, फक्त संयम ठेवा. सुरुवातीलाच लगेच अपेक्षा ठेवू नका इन्कमची. सुरुवातीलाच आपल्याला खूप सगळे पैसे राहत, एखाद्या वेळेस तुम्हाला लॉस होईल. लॉस झाला की लगेच व्यवसाय बंद करायचा विचार मनामध्ये आणू नका, डोक्यात आणू नका. सुरुवात करा चांगला एखादा यशस्वी पोल्ट्री उद्योजक बघा, त्याच्याकडून वेगवेगळे सल्ले घ्या. तो स्वतः लाईव्हमध्ये काम कसं करतोय त्याची टेक्निक बघा, त्याच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि मग चालू करा. आणि तुम्हाला जर चालूच करायचं असेल आणि प्रॉपर नॉलेज पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला याविषयी बरेच डीपली व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही हे व्हिडिओज बघूनसुद्धा सुरुवातीला स्टार्टअप उभा करू शकता. कारण आपण प्रॉपर लसीकरणाची, औषधांची, प्लस शेडमध्ये काम कसं करायचं वगैरे प्रॉपर आपण सगळी माहिती आपल्या व्हिडिओतून सांगत असतो. आणि आपले व्हिडिओला खूप सगळं प्रेम मिळते आपल्या शेतकरी बांधवांकडून. त्याविषयी आभारी आहे. असाच आपल्या चॅनलला, व्हिडिओजला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण आपली ही पोल्ट्रीविषयी माहिती उपयोगी येईल. तुम्ही स्वतः घरी ब्रूडिंग करा, घरी हॅच करा अंडे, कारण तुम्हाला खूप तुमच्या सुरुवातीला पैसे वाचतील. आणि एकदा तुम्ही एखादा इन्क्युबेटर घ्या किंवा तुम्ही नॅचरल पद्धतीने कोंबडी बसून पिल्लं कलेक्ट करा. एकदा तुम्ही सुरुवातीला थोडंफार तुमचं नुकसान होईल, कारण बऱ्याच लोकांना वाटतं ती झंझट नको, म्हणजे लहान पिल्लं सांभाळायचे वगैरे. पण तुम्ही 50-50, 60-60 हजार, 1-1 लाख रुपये पिल्लं आणण्यासाठी लावत असतात. तर तुम्ही घरी पक्षी तयार केले तर तुम्हाला फक्त अंड्याचे पैसे आपल्याला द्यायचे आहेत. म्हणजे निम्म्यापेक्षा बरेच पैसे आपले सेविंग होणार आहेत आणि ते पैसे आपण त्यांना नंतर खाद्यावर वापरू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर फक्त खर्च कसा कमी होईल एवढ्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि जेव्हा आपण खर्च कमी करतो तेव्हा आपल्याला चांगला प्रॉफिट मिळेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.